भारत मौसम विभाग के अनुसार मुंबई में 10 जून से मानसून की शुरुआत होने की संभावना है। मौसम विभाग ने व्यक्त की गई संभावनाओं को देखते हुए भाजपा नेता आशीष शेलार इन्होंने महापालिका की ओर से जारी नाले सफाई का मुआयजा किया, जिसके बाद मीडिया से बातचीत करते हुए उन्होंने जारी अभियान को असमाधानकारक बताया और साथ ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गुट पर निशाना साधा। मला वाटतं की आता निवडणुका संपल्यानंतर निवडणूक चालू असताना मतदानाच्या दिवशी गमछा मारून मोठे शब्द मोठे प्रेस कॉन्फरन्स घेणारे उद्धवजी आणि त्यांचा पक्ष आज कुठे आहे? मुंबईकर, मुंबईतला मराठी माणूस मुंबईकरांसाठी सेवा देताना ते कुठल्या बिळात लपलेले आहेत? उद्धवजी आणि त्यांचे कार्यकर्ते कुठल्या बिळात लपले आहेत? मुंबईकरांसाठी रस्त्यावर काय येत नाहीत? हा मुंबईकर पाहतोय आणि म्हणून या लोकांचं, विशेषतः उद्धवजींचं आणि महाविकास आघाडीचं मुंबईवरचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे। त्यांना मुंबईकर, मराठी माणूस फक्त मतदानाच्या वेळी आठवतो। त्याच्यासाठी काम करणं, सेवा करणं आणि देखरेख करणं या वेळेला ते परागंदा असतात। हे दोन वेगळे मुद्दे आहेत। झाडांच्या फांद्यांची छाटणी ही पावसाआधीची नेहमीची प्रक्रिया आहे। पावसाच्या अगोदर अशा पद्धतीच्या फांद्यांची छाटणी करणं हे आवश्यकही कधी असतं, पण ते मूळ वृक्षाला किंवा झाडाला इजा न पोचवता किंवा त्याला न संपवता केलं पाहिजे ही आमची मागणी आहे। किंबहुना जर छाटणी योग्य पद्धतीने नाही तर पूर्ण झाड वाऱ्याने निखळून पडलं तर त्यातनं सुद्धा दुर्घटना होतात हे आपल्याला माहिती आहे। पण मूळ वृक्षालाच उखडवून टाकणे याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। नागरिकांचं त्या बाबतीतलं म्हणणं बरोबर आहे आणि प्रदूषणाला तर मुंबईतल्या सर्वस्वी आदित्य ठाकरे जबाबदार आहे, कारण त्यांच्याच सरकारच्या काळामध्ये या विकासकांचे, बिल्डरचे प्रीमियम्स 50% करण्याचा निर्णय करून मुंबई महापालिकेच्या 12,000 कोटीला तर यांनी लुटून बिल्डरांना दिलंच, पण त्याच काळामध्ये एकत्रित विकासाच्या एवढ्या परवानग्या मिळाल्या किंवा बिल्डरांनी फायद्यासाठी घेतल्या की आता सर्व बिल्डर त्या बांधकामाला अचानक सुरुवात केली आहे। त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या विकासाच्या बिल्डरांच्या कामापेक्षा चौपट काम सिमेंट कॉन्क्रीटचं मुंबईत सुरू आहे आणि ते या फॉल्टी धोरणामुळे जे आदित्य ठाकरेंनी आणलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी बिल्डरांना मनिदा देण्यासाठी मुंबईकरांचा श्वास गुदमरवण्याचं काम आदित्यजी तुम्ही का केलं हा आमचा त्यांना सवाल आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।